हरिओम. हा जो विभाग आपण आज म्हटला, ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये. चाप्यन्य म्हणजे काय असेल आपल्याला माहिती. च अपि अन्ये असे 3 शब्द आहेत. च म्हणजे आणि, अपि म्हणजे किंवा परंतु, आणि अन्ये म्हणजे इतर. म्हणजे पहिल्यांदा ते सांगितलं की महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतीम आश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम्. महात्मे कसं भजतात ते सांगितलं. त्याच्यामध्ये सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपास. सततम कीर्तयन्तो मां म्हणजे अंतःकरणामध्ये चिंतन चाललेलं आहे, कीर्तन चाललेलं आहे, म्हणजे ईश्वराचं स्मरण आहे. कंटिन्युअस कीर्तन करणं कोणाला शक्य नाही. यतंतश्च दृढव्रता म्हणजे मोठं दृढ व्रत घेऊन प्रयत्न करतो. साधक आहेत. आता इथं जे सांगितले ते सगळे साधक लोकांना पण त्यांनी महात्म्य असं म्हटलं. ज्ञानी लोकांना, सत्पुरुषांना महात्म्य म्हणतातच, पण साधक अवस्थेमध्ये सुद्धा जी व्यक्ती आहे, प्रगत होती आहे, तिला पण महात्म्य असंच म्हटलंय. एकंदर जीवनामध्ये ईश्वर प्राप्तीच्यासाठी म्हणून प्रयत्न करणारे जे असतात ते फार थोडे असतात. तर ही मोठी गोष्ट आहे की ते प्रयत्न करत आहेत, म्हणजे साधक अवस्थेत आहेत, पण तरी देखील ते महात्मेच म्हणायला पाहिजे, कारण केवळ नेहमीच्या सांसारिकतेमध्ये मग्न नाही आहेत. ते काहीतरी प्रयत्न करतात. म्हणजे टेंडन्सीज खूप कमी लोकांना डेव्हलप होतात. बऱ्याच लोकांच्या लग्नाच्या मध्ये हा मोठा प्रॉब्लेम असतो. कुणाला तरी एकाला ही आवड असते आणि दुसऱ्याला अजिबात नसते. ते कटकट 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 होते. असा संबंध समाज आता अलीकडच्या काळामध्ये मॉडर्नायझेशनमध्ये जे बेसिक स्ट्रक्चर होतं ते लॉस होत चाललेलं आहे. अर्बन याच्यामध्ये तर लॉस झालंच आहे बरंचसं, परंतु रुरल याच्यामध्ये सुद्धा तेच गोष्ट डेव्हलप होते. म्हणजे ते रुरल भाग आता हळूहळू अर्बनकडेच जातो सगळा. आणि त्यामुळे फास्ट लाईफ आणि मनोरंजन अशा 2 गोष्टींच्या मध्ये माणसाला वेळ नाही स्वतःसाठी चिंतन करण्यासाठी. मग त्यातले जे काही थोडे लोक आहेत की त्यांना बेसिकच आवड आहे, त्यामुळे ते हे सगळं सोडतात. महात्मे या सगळ्या अशा प्रकारच्या मोहमय वातावरणामध्ये, मोहमय वातावरण म्हणण्यापेक्षा एक प्रकारचं असं एक्स्ट्रोवर्ट वातावरणामध्ये जे इंट्रोवर्ट राहून तत्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात, त्या सगळ्यांना महात्म्य असं म्हटलं. हे गीतेची ही ब्युटी आहे की त्या काळात असं नव्हतं, तरी देखील ही गोष्ट त्यांनी त्या काळापासून लागू केली. किंवा कोणी इकडं वळला आणि खरोखरीचा मनापासून प्रयत्न करत असेल, महात्मा म्हणायचं. ज्ञानीपुरुषांच्या बाबतीत तर काही शंकाच नाही त्याच्या बाबतीमध्ये, पण इतरही. म्हणून यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपास. नित्ययुक्त होऊन उपासना कर. हे सांगून झाल्यानंतर काही जण असे असतात की ज्ञानयज्ञेन च अपि अन्ये. ज्ञानयज्ञ नावाचा एक यज्ञ असतो.
त्याच्यामध्ये वैचारिक भूमिका इतकी तयार असते की नुसता तो विचार आणि तत्वाला जोडणं मन, काही मध्ये साधन नाही, डायरेक्ट कनेक्शन. पण हे लोक मॅच्युअर होत आलेले असतात. म्हणजे ज्ञानयज्ञांनी मन तत्वाचे एकदम जोडून जाणं ही गोष्ट तशी सोपी नाही आहे. त्यांना तत्वाचं बरंचसं योगमार्गातनं डेव्हलपमेंट होत 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 अशा स्थितीला आलेले असतात की नुसत्या एखाद्या वाक्याच्या उद्दीपनाने पण डायरेक्ट त्या अवस्थेत जातात. नुसत्या विचाराने तत्वसंबंधी मी आत्मस्वरूप आहे असं समजा का म्हटलं तर मला आत्मस्वरूप म्हणजे काही माहिती नसतं, कारण की मला त्याचा अनुभव नसतो. माझं ते सगळं इमॅजिनेशन असतं. चैतन्य आहे, मी चैतन्य आहे, किंवा असं सगळ्या विश्वात चैतन्य आहे. ठीक आहे, असेल असू देत, आपल्याला फारसा फरक पडत नाही. विश्वात चैतन्य असं नाही तर नसतं. आपला प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट आपण बघत राहतो. मला तुम्हाला सांगितलं होतं आमचे ते लोक खेडेगावामध्ये जायचे आणि वीटचं ऑल इंडिया इंटिग्रेटेड प्रोग्राम होता आमच्याकडे. मग ते क्रोमोझोमचे सेट्स असतात ते डुप्लिकेट, आतमध्ये डबल क्रोमोझोम्समध्ये विगरच होतात. नंतर 4 पट टेट्रॅप्लॉइड म्हणतात, हेक्झॅप्लॉइड वगैरे असे ते जाती काढले. मग तो त्या एक जण आमचा मित्रांपैकीच होता. त्यांना काय ते एवढं या खेडेगावातल्या लोकांशी कसं बोलायचं वगैरे हे काही शहरातल्या लोकांना ट्रेनिंग नसतं अजिबात. तर तो गेला आणि सांगायला लागला की ते असं आहे की याच्यामध्ये असे क्रोमोझोम्स असतात आणि का मग ते सगळे गावकरी लोकांची सभा क्रोमोझोम्स असतात. म्हणलं याच्यात 6 सेट असतात, याच्यात 4 सेट्स असतात वगैरे. त्यामुळे एकदम जोरदार पीक येतं. त्याच्यावरती एक माणूस म्हणला, साहेब ते क्रोमोझोम त्याच्यात नसले तरी चालतील पण पीक आलं पाहिजे. आता काय त्या क्रोमोझोम्स वगैरे काय उपयोग, त्याला काही डोक्यातच येणार नाही ना की म्हणजे भानगडच काय ती. तसं ज्या वेळेला ते मॅच्युअर होत नाही त्यावेळेला नुसता विचार तुम्हाला कधीच कनेक्ट करू शकणार नाही तत्वापर्यंत. नवीन ज्या वेळेला तुम्ही ऐकता, इंटेलेक्च्युअली इमॅजिन करता आणि तुम्ही कनेक्ट व्हायचा प्रयत्न करता, यू विल नेव्हर गेट कनेक्टेड. ज्ञानयज्ञ हा त्याच लोकांना पॉसिबल आहे की ज्यांनी या तत्वाचा स्पर्श घेतलेला आहे ध्यानामध्ये, योग मार्गाने जाऊन. मग त्याच्यानंतर ती अवस्था त्यांची गेलेली आहे की त्यामुळे त्यांना ते समजूनच गेलेलं आहे ते तत्व, आणि मग नुसत्या शब्दांवरती ते तत्व संबंधी होतात. अशा रीतीने ज्ञाने नेय गमीजे, तो ज्ञानयज्ञ जाणीचे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलं. ज्ञानाने एकदम नेय, नेय म्हणजे जे जाणायचं ते तत्व, कलास. रामकृष्णांच्या समोर त्या महिमाचरण चक्रवर्तींनी श्लोक म्हणला, अग्निर्देवो द्विजातीनां, द्विजांचं दैवत अग्नी असतं. म्हणजे पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे ती. खूप पूर्वी जे काही श्लोक पूर्वी निर्माण झाले की सगळ्यांच्याकडे ते अग्निहोत्र असतं आणि का ते त्या अग्नीलाच उपासना करतात. म्हणजे पूर्वीची ज्या उपासना आहेत त्या पहिल्यांदा बेसिकली सूर्य, अग्नी अशा प्रकारच्या तेजोमय गोष्टींची उपासना. अग्निर्देव द्विजातीनां मुनीनाम हृदयदैवत, मुनी जे असतात त्यांचं दैवत हृदयामध्ये असतं. प्रतिमा स्वल्प बुद्धीनाम, बुद्धी त्याची संकुचित आहे, थोडीच आहे, छोटी आहे. त्याचं दैवत त्याच्या मूर्तीपुरतं मर्यादित असतं. मूर्तीत तर देव असतो पण त्याचं म्हणणं की या मूर्तीशिवाय देव कुठं नाही, हा देव इथंच. कसं असतं ना की मूर्तीपूजा ह्या गोष्टीसाठी आहे
की सगळीकडे देव हा कन्सेप्ट आपल्याला झेपत नाही. त्या माइंड फोकस करण्याच्यासाठी म्हणून कुठेतरी एका पॉईंटला पाहिजे, म्हणून मूर्तीपूजेचं महत्त्व आहे. पण ती गोष्ट समजून न घेता फक्त इथंच आहे बाकी कुठं नाही असं मानणारा प्रतिमा स्वल्पबुद्धी नाम सर्वत्र समदर्शी नाम, समदर्शी योग्याचं दैवत सर्वत्र असतं असं म्हटल्याबरोबर समाधीत गेलं. म्हणजे समोरचा हे श्लोक म्हणताना इथं आल्याबरोबर ते एकदम समाधीत गेलं, कारण समदर्शी योग्याचं दैवत सर्वत्र असतं. हे ज्ञानाचा आविर्भाव एकदम चित्तावर होऊन ज्ञाने ज्ञेय गमते, ज्ञान यज्ञ स्थिती. व हा फार महत्त्वाचा भाग आहे की कीर्तन सतत चालवलेलं आहे, नामस्मरण अमुक तमुक वगैरे साधनात्मक भाग. पण या साधनात्मक भागाच्या पलीकडे गेलेले पण काही असतात की ज्यांचं ते साधनात्मक भाग पूर्ण झालेला असतो, म्हणून त्यांचा जो असतो तो ज्ञानयज्ञ असतो. तो कन्सेप्ट कळायला पण डिफिकल्ट आहे. मी ते एक्सप्लेन केलं होतं त्यावेळेला अयोध्येतल्या राम मंदिराचं उदाहरण दिलं होतं की अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये कुठून 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 कारसेवक किंवा कुठलं कुठलं निघाले तिथपर्यंत जाऊन पोहोचून मग ते अयोध्येत जाऊन अयोध्येतलं राम मंदिर. खूप प्रवास असतो काही काही वेळेला, पण अयोध्येत राहणाऱ्या लोकांना फारसा प्रवास नाही. कुठल्याच राम मंदिरात जायचं डायरेक्ट. पण जेव्हा माणूस अयोध्येपर्यंत येतो कुठूनही, मग तिथून त्याचा प्रवास तेवढाच आहे. तसं ज्ञानाच्या अवस्थेच्या जस्ट अलीकडची जी अवस्था आहे तिथपर्यंत सगळ्यांचा प्रवास कुठलं कुठलं कुठं येऊन तिथे येतात एकदम ज्ञान. ज्ञानेश्वर महाराजांचा एक दृष्टांत की पक्षी एकदम उडाला आणि फांद्यावर जाऊन बसला आणि फळच देखे उत्प्लवना सरिसा, उड्डाणासारखं देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जायचा. सांगे नरू केवी तैसा पावी वेगा, नर म्हणजे माणूस कसा झटकन एका त्या उड्डाण करून तिथं जाणार. तो हळूहळू ढाळे ढाळे केतुले ने केवळे, एका फांद्यावर दुसऱ्या फांद्यावर दुसऱ्या फांद्यावर त्या मार्गाचे निबळे निश्चित ठाके तिथपर्यंत जाईल. मग एक स्टेज अशी येईल की तो ज्या फांद्यावर उभा राहिला तिथून फक्त हातवर गेला की फळ. पण पाहणारा काय म्हणतो की अरे काय मजा आहे त्याची, हातवर गेला की फळ. आपण तिथून तो चढत तिथं गेला. म्हणून त्या अवस्थेला गेल्यानंतरचा भाग आहे ज्ञानयज्ञेन चाप्यज्ञे, अन्य जे कोणी असतात अशा ज्ञान यजंतो माम उपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो. एकच परमात्मा आहे पण विविध अंगांनी नटलेला आहे. त्यामुळे त्या सर्व अंगांच्या मधल्या कुठल्याही अंगाला धरून तत्वापर्यंतच पोचतो. शिव म्हटलं की तिथेच जातो, दत्त म्हटलं की तिथंच जातो. कुठल्याही माध्यमातनं शेवटी तिथं जातो पृथक्त्वेनं. मग हे माध्यम काय, त्या एकाचीच पृथक पृथक असे रूप आहे. त्या तुम्ही डायरेक्ट निर्गुण तत्वाचं परमतत्वाचं निराकार तत्वाचं ध्यान करू शकता, एकत्वेनं पृथक्त्वेनं पण करू शकता, कारण की तिथं जाणार आहे. पण हे दोन्ही सेमच आहे हे समजून घेतो नाही. बहुधा विश्वतो मुखम, म्हणून अनेक प्रकारांनी जो अभ्यास करायचा तो आपण सगुण भक्ती योग करू शकतो, पण ध्यान योग करून सगुण भक्ती योग करणं सगळ्यात सेफ आहे. कारण की मग त्याची भावनात्मक बाजू पण आपण पूर्ण करतो.
की मला एखादं फुल व्हायचं असतं, काहीतरी करायचं असतं. देवाचा माझा एक भावनिक संबंध असतो. तो खूप सपोर्टिव्ह असतो. कारण की काही वेळेला ना अशा प्रकारच्या अव्यक्त तत्वाचा डायरेक्ट वेध घेणे असा प्रकार माणसं करतोच आपण ध्यानामध्ये, नाहीतरी ते काय करतो. पण तरी देखील एक माणसाचं मन असं असतं की ज्याला कुठेतरी देवभक्त हे नातं असतं आणि त्याला ते एकदम सोडून मीच परमात्मा आणि परमात्माच मी असं जरी का तो ध्यानकाळामध्ये तसं भावत असला तरी देखील त्याची एक बेसिक ट्रेंड असते की देव आणि आपण आणि देवाने आपल्याला सांभाळणे, ही फार बेसिक रिक्वायरमेंट. म्हणून या गोष्टीची मजा पण असते. आणि रामकृष्ण या समाधी अवस्थेमध्ये म्हणजे अंतिम समाधी अवस्थेमध्ये जवळजवळ 6 महिने होते. कुणीतरी एक जण तिथं साधू राहिला होता आणि त्याच्याकडे एक काहीतरी हे होता उलटण्यासारखं, त्यांनी ते तोंडात घालायचं, तोंड उघडायचं, आतमध्ये दूध घालायचं, नाही तर ते शरीरच राहणार नाही म्हणून. असं कितीतरी काळ ते त्याच्यामध्ये होतं. मग योगज्ञानाच्या अवस्था सगळ्या पूर्ण झालेल्या होत्या. पण त्यावेळेला त्यांना ज्या ओरिजिनल कालीमातेची उपासना त्याच्यामधनं ते या समाधी अवस्था ध्यानयोग त्यांचे ते गुरु होते ते त्यांना मध्ये भेटले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या ध्यानयोगाच्या माध्यमातून ते सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेतल्या होत्याच अगोदर. म्हणजे कालीमातेच्या सान्निध्यामध्ये असताना सुद्धा ते अनुभूती त्यांना ट्रान्सची येत होती, पण तरी देखील त्याला एक प्रकारचं शास्त्रीय स्वरूप नव्हतं. आणि रामकृष्णांचा ट्रेंड असा होता की ते परफेक्ट शास्त्रीय पण झालं पाहिजे. जरी का बाह्यता ते जसे असे केवळ भोळे भक्त टाईपमध्ये वाटत असले तरी ते तसे नव्हते. आपण म्हणजे पक्के होते. इतकंच नव्हे तर आपल्या स्वतःच्या हिंदू धर्माच्या वेदांतशास्त्राच्या प्रकाराने ध्यान योग समजून घेऊन त्यांनी केला. त्याच्या अगोदर तंत्र मार्गाने केला होता, नंतर वेदांत मार्गाने केला होता, त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या धर्मांच्या उपासनांच्या पद्धतींच्या माध्यमातून पण केलं होतं. आणि असं प्रूव्ह केलं त्यांनी स्वतःमध्येच की हे सगळं एकाच तत्वापर्यंत जातं. पण ही जी गोष्ट झाली की ध्यानयोगामध्ये अशा इतकं प्रावीण्य असताना, म्हणजे समाधी अवस्था इतकी दृढ असताना, ज्ञानस्थिती पक्की असताना, त्यांना जगन्मातेने असं सांगितलं की तू भावमुखी होऊन राहा. म्हणजे असं त्यांच्या भावमुखी होऊन राहा म्हणजे तर असं नुसता कोरडा ज्ञानी होऊ नकोस, भावमुखी होऊन राहा. आणि मग ते सगळ्या प्रकारचे ते म्हणायचे की हे सगळं मानलं पाहिजे जगदंबेच. म्हणून म्हणले केशवचंद्र सेन त्या काळचे ब्राह्मण समाजाचे नेते, सुरुवातीला ते फेमस होणे चाललंच होतं त्यांचं. त्याच्या अगोदर पण रामकृष्णांचे भक्त होऊन गेले होते. रामकृष्णाला पण ते आवडायचे. पण ते एकदा आजारी पडले केशवचंद्र सेन, तेव्हा रामकृष्ण चक्क कालीमातेला नवस बोलले आणि त्याप्रमाणे त्यांनी ते गुळाचा नवस बोलले आणि तो गुळ वाटला वगैरे, ते बरे झाले होते. आता हे काय आहे ज्ञान यज्ञ ना, त्याचं काय झालं तर ते असं म्हणायचे की हे शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत शक्ती मानली पाहिजे. तत्वस्वरूप आपण आहोतच, पण तरी देखील शरीराच्याच अंगाने आहोत ना आत्ता, त्यामुळे शक्ती मानली पाहिजे. मग ते सगळं करायचं. म्हणजे आपण आपल्या आपल्या मनाच्या ट्रेंडप्रमाणे करू शकतो, आपण काही अति करू शकत नाही ते, परंतु ते सुद्धा काही सारखे करत नव्हते. पण हे सांगायचं असं की अशा प्रकारची व्यक्ती पण नवस बोलते, आपल्याला आश्चर्य वाटलं. पण म्हणले बोललो खरा आईला नवस आणि काही केशवला बरा करून दे. याला भक्त भूमिका म्हणतात. म्हणजे ज्ञानी व्यक्तीची पण अशा प्रकारची भूमिका जर असली म्हणायची तर ती चूक नसते. रामकृष्णांच्या ह्याच्यावरून ते दिसतं.
म्हणून आपण जे देवाला मागतो किंवा आपण देवाला काही गोष्टीची प्रार्थना करतो, कधी कधी काही काही गोष्टी कबूल करतो वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी योग्य आहेत, अयोग्य नाही. तर त्यातली मजाच जाईल सगळी की सगळे एक सूर्य आपले ध्यान लावून बसले असं. म्हणून एकत्वेनं पृथक्त्वेनं, पृथक्त्वेनं म्हणजे वेगळेपणा आणि एकत्वेनं म्हणजे एकरूप होऊन, अशा दोन्ही पद्धतीने ते उपासना कर. ब्युटी भगवद्गीतेची ओपननेस आहे टोटल. आज दोन्ही पद्धतीने कसं करायचं तुम्हाला एक तरी नक्की काय ते सांगा. अर्जुन तर ते सारखं शंका करत होता, एक नक्की काय ते सांगा. तर असं ते नाही आहे. देवाला आपण एका पर्टिक्युलर साच्यात नाही घालू शकत. माझ्या मनाने एक साचा ठरवला आणि त्याच्यात देव घातला आणि तसा तो झाला पाहिजे, नाहीच होत. त्याला आम्ही असं म्हणलोय, तू जसं असेल तसं मला सांग म्हणून समजून. विवेकानंद रामकृष्णांनी हेच सांगितलं होतं की निराकार ब्रह्म करत बसू नको. ईश्वराला प्रार्थना कर की तू जसं असेल तसं प्रगट हो म्हणून. म्हणजे नॉन कंडिशनल मेडिटेशन झालं पाहिजे. मग त्यांचा तो प्रॉब्लेम सुटला. त्याच्या अगोदर ते कंडिशनलच होतं की निराकार ब्रह्म, आणि मग त्यातनं काही अनुभवच येत नव्हता. मी रामकृष्णांना सांगितलं की प्रार्थना कर. सगळ्या ब्राह्मण समाजाच्या लोकांना प्रार्थना करायला रामकृष्णांनी शिकवलं. त्याच्या अगोदर रामकृष्णच म्हणायचे की आम्ही हिंदू लोक सप्तसुरांच्या राग रागिण्या घालून भगवंताला आळवीत आहोत आणि तुम्ही ब्राह्मण लोक फक्त निराकाराचा पोंग लावून बसलेला. खूप मजा असते या संतांच्या एकंदर सगळ्या एक्सप्रेशन्समध्ये. त्याच्यानंतर एकत्वेनं पृथक्त्वेनं बहुधा विश्वतोमुखम, आणि मग पुढे हे सगळं ज्ञानाचं चालू होतं. श्रेयंद्रविमयात यज्ञ ज्ञान यज्ञ परंतप सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे अगदी सत्य आहे की सगळ्या जीवनाची सार्थकता कशात होईल? ज्ञान प्राप्त झाल्यानंतर. इतर सर्व प्रकारच्या भावभावनात्मक रीतीने पण आम्ही ईश्वराशी संबंधित राहू, पण त्या सगळ्या गोष्टी ईश्वराचा प्रत्यक्ष अनुभव येईपर्यंत अपूर्ण वाटते. म्हणून जे जे काही कर्म केलं त्याच्यातनं सात्विकता विकसित झाली, सात्विकतेमधनं ज्ञानग्रहणाची शक्ती वाढली, ज्ञानग्रहणाच्या शक्तीच्या मधनं ईश्वराची एकरूपता आणि त्याचं ज्ञान हे प्राप्त सार्थक. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा पूर्वीची जी भावनिक भूमिका असते ती राहू शकते, पण स्पर्श होऊन मग ती राहणं आणि स्पर्श नसताना ती राहणं याच्यात फरक असतो. स्पर्श झाल्यानंतर असं एकदम शॉर्ट असतं की देव जिथं म्हणू तिथं तो आहेच. आता मी थेरॉटिकली म्हणतो, परंतु मला तसं वाटत नसतं. त्याला एक बरी होता. अरे छान श्लोक आहेत, आपण एक एक बघतो. हरिओम.